जय शिवराय मित्रांनो. ई पीक पाहणी ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आपल्या सातबाऱ्यावरती विहीर किंवा बोर कसा लावायचा याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत. आणि मित्रांनो, तुम्हाला जर ही सातबारा किंवा बोर लावताना काही अडचणी येत असतील तर ह्या अडचणी आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा, जेणेकरून आम्ही तुम्हाला त्याची पूर्णपणे माहिती देऊ. चला तर आता बघूयात नेमकी सातबाऱ्यावर विहीर किंवा बोर कसा लावायचा. आता यामध्ये तुम्हाला तुमचा गट नंबर टाकायचा आहे आणि हा गट नंबर टाकल्याच्यानंतर शोधा या पर्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्याच्यानंतर खातेदार निवडा. यावरती क्लिक करून तुमचं जे काही नाव असेल ते नाव या ठिकाणी तुम्हाला घ्यायचं आहे. आता हे नाव टाकल्याच्यानंतर परत तुम्हाला हिरव्या बटनवरती क्लिक करायचं आहे. परत तुम्हाला हिरव्या बटनवरती क्लिक करून पुढे जा या पर्यावरती क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी बघू शकता तुमची नोंदणी अगोदर झालेली आहे, तर याला होय करायचं आहे आणि समोर जायचं आहे. आता यामध्ये परत तुमचं नाव निवडायचं आहे आणि या या ठिकाणी तुमच्या मोबाईल नंबरवरती एक OTP पाठवला जाईल, तर तो आलेला OTP तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. हा OTP टाकल्याच्यानंतर परत हिरव्या बटनवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी बघू शकता कायम पड चालू पड नोंदवा यावरती क्लिक करायचं आहे. यामध्ये तुम्हाला तुमचा खाते नंबर विचारला जाईल, नंतर गट नंबर विचारला जाईल, त्याच्यानंतर कायम पड या ठिकाणी तुम्हाला घ्यायचं आहे. त्याच्यानंतर यामध्ये तुम्हाला पर्याय विचारला जाईल, तुमच्या शेतात विहीर आहे का बोर आहे, बोर असेल तर कूपनली का, त्याच्यानंतर त्याचं क्षेत्र किती आहे हे तुम्हाला ठिकाणी घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आता तुम्हाला ज्या गटामध्ये तुमचं विहीर किंवा बोर आहे तर त्याच गटामध्ये तुम्हाला जायचं आहे आणि जे त्या ठिकाणी गेल्याच्यानंतर पुढे जा या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी तुमच्या शेतामधील जे काय विहीर असेल, बोर असेल त्याचा फोटो तुम्हाला टाकायचा आहे. या ठिकाणी 2 फोटो तुम्हाला काढून लाईव्ह त्या ठिकाणी आता काही शेतकऱ्यांना या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारच्या अडचणी येत आहे. तर अशा सर्व शेतकऱ्यांनी तुम्हाला ज्या गटामध्ये विहीर किंवा बोर लावायचा आहे तर त्याच गटामध्ये जायचं आहे. ही अडचण तुमची त्या ठिकाणी दूर होऊ शकते. आता हा फोटो अपलोड केल्याच्यानंतर या ठिकाणी बघू शकता तुम्हाला पुढे जा हा पर्याय दिलेला आहे, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. या हिरव्या बटनवर क्लिक केल्याच्यानंतर हे अटी-शर्ती आणि परत पुढे जा यावर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी बघू शकता पड माहिती यशस्वीरित्या तुमची नोंदवली गेली, म्हणजे तुमच्या सातबाऱ्यावरती विहीर किंवा बोर हा यशस्वीरित्या नोंदवला गेला. येणाऱ्या 24 तासामध्ये हा तुमच्या सातबाऱ्यावर तुम्हाला